पौडमधून एक धक्कादायक बातमी समोर येते। शुक्रवार 2 मे रोजी पौड येथील नागेश्वर मंदिरात देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली। त्यामुळे युवकांनी संतप्त होऊन रात्री उशिरा पौडमधील मशिदीच्या काचा फोडल्या। त्यामुळे पौडमध्ये तणावाचं वातावरण असून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। पौड पोलीस शांततेचे आवाहन करत आहेत। याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार पौड तालुका मुळशी येथील नागेश्वर मंदिरात शुक्रवारी 2 मे रोजी अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची विटंबना करण्यात आली। या बाबतीत शिवाजी मारुती वाघवले वय वर्ष 34 यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार चांद नौशाद शेख वय वर्ष 19 याने मंदिरात प्रवेश करून अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीची बिभत्स विटंबना केली। तसेच यावेळी आरोपीने मंदिराचे गेट बंद करून मूर्तीला खाली पाडले आणि विटंबना केली। या घटनेनंतर चांद शेख याचा वडील नौशाद शादाब शेख वय वर्ष 44 यांनी उपस्थित लोकांना उद्देशून धमकीचे उद्गार काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे। तर रात्री उशिरा याबाबत पौड पोलीस स्टेशनला कारवाई सुरू असताना काही संतप्त युवकांनी मशिदीच्या काचा फोडून संताप व्यक्त केला। त्यामुळे पौड येथील वातावरण तंग झाले। पौड येथील नागेश्वर मंदिर व मशिदीला पोलिसांकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। झालेल्या घटनेमुळे आज पौड गाव बंदची हाक देण्यात आली आहे।